नमस्कार, मी गणेश मोरे. आपण पाहताय सिटी प्लस मराठी. अतिशय धक्कादायक अशी बातमी समोर आली आहे. जाधववाडी चिखली परिसरात ही घडलेली घटना मन हेलावून टाकणारी आहे. जाधववाडीमध्ये राहणारी प्रतीक्षा गायकवाड, वय वर्ष फक्त 16 वर्ष. 8वीत शिकणारी ही मुलगी अगदी साधं आयुष्य जगत होती. घरात सगळं ठीक चालू होतं. पण एक छोटीशी गोष्ट एवढी मोठी होईल असं कुणालाच वाटलं नव्हतं. एक दिवस तिच्या वडिलांनी तिचा मोबाईल बघितला. कुठलाही राग नाही, ओरड देखील नाही. फक्त मोबाईल तपासला. पण ही गोष्ट प्रतीक्षाच्या मनाला खूप लागली. तिने ती मनातच ठेवली. कुणाशी काही बोलली नाही. रात्रीच्या सुमारास मनात काय चाललं होतं हे कुणालाच काहीच ठाऊक नाही. पण तिने टोकाचं पाऊल उचललं. घरात असणारी विषारी औषध पिऊन घेतलं. घरच्यांना लक्षात येताच तिला लगेच रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी उपचार सुरू केले. सगळ्यांना वाटत होतं की ती वाचणार, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. काही दिवसांनी उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जाधववाडी परिसरात अतिशय सुन्न झाला. सगळ्यांच्या तोंडावर एकच प्रश्न, एवढ्या छोट्या कारणासाठी इतकं मोठं पाऊल का? लोक आता एकच सांगतायत, मुलांशी बोला, त्यांना समजून घ्या, रागवण्यापेक्षा त्यांच्याशी मित्रासारखं वागा. कारण कधी-कधी मोठ्या समस्या नसतात, पण न बोलल्यामुळे छोट्या गोष्टीच मोठ्या होऊन जातात. ही घटना फक्त एका कुटुंबाची नाही, आपल्या सगळ्यांसाठी एक इशारा आहे. मुलांना वेळ द्या, त्यांचं ऐका, कारण एक छोटासा संवाद कुणाचं आयुष्य वाचू शकतो. अशाच नवनवीन आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सिटी प्लस मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.